तर हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत उरलेल्या चपात्याचे आपल्याला तुकडे बनवायचे आहेत। त्यासाठी मी इथे घेतलेले 3 चपात्याचे तुकडे करून घेतले आहेत आणि त्यासाठी कांदा, लसूण, एक फोड लिंबाची आणि टोमॅटो आणि कोथिंबीर घेतलेली आहे। तर लगेच इकडे तेल ठेवायचे आहे। आपल्याला गरम होईपर्यंत त्याला तापू द्यायचं आणि लगेच त्यामध्ये टाकून घालायचे आपले तुकडे। तर बघा किती छान मस्त असे लालसर होईपर्यंत भाजायचे आहे। तर आणि हो, आपल्याला लालसर होईपर्यंतच भाजायचे आहेत तुकडे, कारण की ते लालसर होईपर्यंत भाजले की खूप छान लागतात आणि कुरकुरीत होतात। ते असे कुरकुरीत झाले की खूप छान लागतात आणि एकदम चविष्ट आणि आपल्या उरलेल्या चपात्या पण खराब होत नाहीत आणि आपल्याला खायला पण एकदम कुरकुरीत आणि चविष्ट भेटते। एकदा नक्कीच ट्राय करा तुम्ही। बघा किती छान अशा कुरकुरीत भाजलेल्या लालसर भाजायच्या आहेत, तरी पण खूप छान लागते, एकदम चविष्ट मस्त असे लालसर भाजायचे आणि आपल्याला खूप एकदम चविष्ट नाश्ता भेटतो। तरी एकदा नक्कीच ट्राय करा आणि मस्त लागतात। तर आपल्याला इथे द्यायला थोडासा तडका द्यायचा आहे। तर मी इथे 4-5 मिरच्या तळून घेतलेल्या आहेत। त्यामध्ये आपल्याला थोडंसं लसूण, कांदा आणि टोमॅटो, कोथिंबीर घालायची आहे, थोडीशी चटणी घालायची आहे। आपल्याला त्याला तडका द्यायचा आहे, तर खूप छान लागते। एकदा नक्कीच ट्राय करून बघा। तडका दिलेला आहे, बघा किती छान दिसतात, एकदम चविष्ट लागणार। त्याच्यावर थोडंसं लिंबू टाकायचं आणि बघा किती खरपूस झालेले आहेत, बघा किती छान झालेले आहेत, एकदम असे खरपूस लगे आपल्याला एकदम चविष्ट लागणार आहेत। एकदा नक्कीच ट्राय करून बघा। आपण याला चहासोबत मस्त अशी खारी पण बनवू शकतो, फक्त त्याला तडका द्यायचा नाही, एकदम चविष्ट अशी मस्त लागते।